गोकुळ सोबत गोकुल. लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय श्रीमान छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचार सभेसाठी आज या उसगाव मध्ये आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आणि आवर्जून इथं उपस्थित असणारे आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब, ज्यांच्यावर गेले अनेक वर्ष सातत्याने तुम्ही आम्ही सगळेजण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतोय ते आदरणीय सतेज पाटील साहेब, आज आवर्जून उपस्थित असणारे हांडोरे साहेब, सर्वच वेळेअभावी मी सगळ्यांची नावं घेत नाही, सन्मान्य व्यासपीठ आणि मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे, या सभेसाठी उपस्थित असणारे आमच्या माता भगिनी, वडीलधारी आणि आमचे सर्व ताकदीने उपस्थित असणारे तरुण सहकारी, सर्वप्रथम आमच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये आणि आमच्या गावामध्ये आदरणीय आदित्यजी या ठिकाणी आलेत, याबद्दल तमाम नागरिकांच्या वतीने मनापासून तुमचा धन्यवाद देतो, स्वागत देखील करतो. आज खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली. तसं बघायला गेलो तर या देशामध्ये, राज्यामध्ये अनेक उमेदवारांना त्या पक्षाकडे जाऊन उमेदवारी मागावी लागते, पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतले सर्वच पक्ष, सर्व घटक पक्ष हे एकत्र येऊन आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर केली. हे खऱ्या कोल्हापूरकरांचा सन्मान आहे, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मागच्या महिन्यामध्ये कोल्हापूरमध्ये आले आणि आल्या तिने आदरणीय श्रीमान छत्रपती शाहू महाराजांची न्यू पॅलेसवर भेट घेतली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की फक्त भेट घेतली नाही तर दुसऱ्या बाजूला तिन्ही पिढीचे ऋणानुबंध देखील घट्ट करायचं काम आदरणीय उद्धवजींनी त्या काळामध्ये त्या पद्धतीने केले. आणि मी आदित्यजी आपल्याला सांगू इच्छितो, आज आमच्या गावातून उपस्थित असणारे अनेक शिवसैनिक हे गेले अनेक वर्ष आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्यावर प्रेम करतात आणि तुमच्यावर असेल, उद्धवजींच्यावर असेल, आणि आज मोठ्या संख्येने ते देखील उपस्थित आहेत, याबद्दल त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्यांचा उल्लेख गेले अनेक वर्ष सातत्यानं कोल्हापूरमध्ये आपण करतो ते आदरणीय राजर्षी छत्रपती शाहू महाराजजी, आणि त्यांच्यामुळे हा इतिहास घडला, त्यांच्यामुळे कोल्हापूरला बळ मिळालं, पाठबळ मिळालं, ताकद मिळाली आणि त्यांची एक दूरदृष्टी, मग ते शिक्षण असेल, शेती असेल, कला, क्रीडा, सांस्कृतिक इतिहास असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आदरणीय महाराजांनी त्या काळामध्ये घेतलेले निर्णय याचा लाभ कोल्हापूरकर म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी होतो. आणि मग निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला ताकद देण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. आदित्यजी कोल्हापूरमध्ये आदरणीय महाराजांनी त्या काळामध्ये जे निर्णय घेतले त्यांच्यामुळं आज राधानगरी धरण बांधलं गेलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्यमनगर सारखी उद्योग व्यवस्था उभा केली, शाहूपुरी सारखी बाजारपेठ उभा केली आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराजांनी ताकद देण्याचं काम या ठिकाणी केलं. परवाच बंटी साहेबांच्या भाषणामध्ये बंटी साहेबांनी सांगितलं की त्या काळामध्ये जी कोल्हापूरला आज रेल्वे झालेली आहे ती मिरज पर्यंत येणार होती आणि आदरणीय शाहू महाराजांनी त्यांच्या खजिनेतले पैसे दिले आणि ही रेल्वे कोल्हापूर पर्यंत आणली. एवढं मोठं ताकद, एवढं मोठं कार्य आदरणीय राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केलं. आणि मग त्यांचाच वारसा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा, हे आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी आज कोल्हापूरमध्ये जोपायचं काम करतात. आज निश्चितपणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय महाराजांच्या माध्यमातून एक वेगळं व्यक्तिमत्व आज कोल्हापूरमध्ये पुढे आलेलं आहे. एक स्वच्छ प्रतिमा, ज्यांच्या नेतृत्वावर आपण सगळेजण विश्वास ठेवू शकतो, अशा पद्धतीने आदरणीय महाराजांचं नेतृत्व आहे. आणि मग मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे
की महाराजांच्या माध्यमातून जेव्हा ते एखादा निर्णय घेतात त्या निर्णयावर आदरणीय महाराज नेहमी ठाम असतात. मग ते कुठलंही आंदोलन असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, आरक्षणासाठी असेल, त्या प्रत्येक आंदोलनामध्ये आदरणीय महाराजांनी ठाम निर्णय घेतले. हे आपण कोल्हापूरकरांनी आणि राज्यांना अनुभवलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराजांनी खऱ्या अर्थानं चांगलं काम केलं आणि निश्चितपणे मी आदित्यजी आपल्याला सांगू इच्छितो, आमच्या दक्षिण मतदारसंघामध्ये अनेक ग्रामीण भाग आहेत. आदरणीय महाराजांच्या बरोबर मी प्रचाराला जेव्हा गेलो त्या गावामध्ये प्रत्येकाने महाराजांना आपापले अनुभव गावचे सांगितले. त्यांनी सांगितलं आमच्या गावामध्ये जे काही शेती आहे तिथं शेती करायला आदरणीय महाराजांनी आम्हाला जागा दिली, विहीर बांधायला जागा दिली, रस्त्यासाठी जागा दिली. असे अनेक हजारो जागा आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय महाराजांच्या माध्यमातून आपल्या रयतेला दिलेला आहे. आणि मग निश्चितपणे महाराजांच्या माध्यमातून कोल्हापूरला एक आधार देण्याचं काम, पाठबळ देण्याचं काम जेव्हा जेव्हा कोल्हापूर अडीअडचणीमध्ये असेल तेव्हा फक्त राजे म्हणून नाही तर कोल्हापूरचे पालक म्हणून महाराज पुढे आल्यात हे कोल्हापूरच्या जनतेला निश्चितपणे माहिती आहे. आणि मग खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं, मी उलट्या बाजूला फार कुणावर टीका करत नाही, पण ज्यांना आमचं ठरले म्हणून आपण 3.25 लाख मतांनी निवडून दिलं ते आज खऱ्या अर्थानं काय बोलतायत, कशी विसरल्यात ही जी जाणीव आज आपल्या सगळ्यांना आहे. हे कुणी निवडून दिलं तर हे जनतेनं निवडून दिलेलं आहे. जनतेनं ताकद दिली म्हणून आज तुम्ही या ठिकाणी खासदार झालात. आणि मग ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला विसरलात, मला वाटतं ही जी परतफेड या 7 तारखेला मतदानाच्या रूपात 100% होणार आहे ही जी खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकाला आहे. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे बंधू भगिनींनो, आज देशामध्ये राज्यामध्ये चाललेली परिस्थिती वेगळी आहे. ज्या पद्धतीनं भेदभाव निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे, आपल्या सगळ्यांच्यात एक द्वेष करण्याचा प्रयत्न सुरू आहे, संविधान पुसायचं काम सुरू आहे. जे काही शब्द दिले होते या 10 वर्षामध्ये कुठलंही पूर्ण करू शकले नाही. जे काय त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं यातला कुठलाही शब्द पूर्ण करू शकले नाहीत. आणि मग तुम्ही काय केलं त्या 10 वर्षावर कधीच त्यांची चर्चा होत नाही. आणि मग खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या पद्धतीने तुमची भूमिका मांडता हे कुठल्याही या ठिकाणी व्यक्तीला पटत नाही. अशी परिस्थिती आज राज्यामध्ये आणि देशामध्ये झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये सातत्यानं आपण सगळेजण काम करतोय. आणि मग निश्चितपणे आमच्या दक्षिण मतदारसंघामध्ये देखील आदित्यजी आपल्याला सांगू इच्छितो, साहेबांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 700 कोटीची कामं आज कोल्हापूरमध्ये आमच्या मतदारसंघामध्ये करू शकलो. हे का करू शकलो तर खऱ्या अर्थाने एका विचाराची लोक ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा चांगलं काम होऊ शकतं. आणि मग आदरणीय महाराजांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आदरणीय बंटी साहेब असतील, मी असेल, व्यासपीठावर बसणारे आमचे सर्व सहकारी असतील, या सगळ्यांना या माध्यमातून ताकद मिळणार आहे हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो. आदित्यजी मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, तुम्ही फुटबॉल प्रेमी आहात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराजांना देखील फुटबॉल आवडतं. आज पुढचा जो काय काळ आहे या 7 तारखेला निश्चितपणे आदरणीय महाराज या निवडणुकीमध्ये विजयाचा गोल मारतील आणि या लोकसभेमध्ये मोठ्या मतांनी निवडून येतील हा विश्वास या ठिकाणी बाळगतो. फार वेळ घेणार नाही, आज मोठ्या संख्येने आपण इथं आलेला आहात. मी एवढीच विनंती करतो की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे या निवडणुकीमध्ये आज पुढे येऊन ताकदीनं उतरायची आणि कोल्हापूर जिल्ह्यावर आदरणीय शाहू महाराजांचा झेंडा हा फडकत राहायला पाहिजे. ही जबाबदारी आज आपण या ठिकाणी घेऊया. मी फार वेळ न घेता पुन्हा एकदा सर्वच आमचे सहकारी मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित राहिलेत त्यांचं मनापासून पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि आपण सगळेजण या 7 तारखेला मोठ्या ताकदीनं उतराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.